नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहे प्रगत शेतकरी होडभाऊ आमचे. त्या होडभाऊंना मी विनंती करेल, बंडूभाऊ होड, लोणंदमध्ये त्यांनी ही ड्रॅगन फ्रूटची शेती केली आहे. तर थोडी माहिती सांगावं, म्हणजे यांना अंदाजे किती खर्च येतो, पीक कसं निघतं एकरी. आपण सुरुवातीला रान नीट केलं, हं, नांगरट केली, हं, फनपाळ केली, रोटर आणला. हं. नंतर बेड सोडायच्या अगोदर एक इकरी टाकवा फळं. 4 टायल्या हं. शेणखत, हं, 4 टायल्या बरं का, म्हणजे जुगाड म्हणजे 8 टायल्या शेणखत हं, त्या बेडमध्ये भरून घेतलं. हं. परत बेड तयार म्हणजे केलं. ह्या बेडमध्ये शेणखत टाकलेलं हो, आहे. बेडमध्ये हे शेणखत टाकलेलं आहे. हं, पूर्ण भरून घेतलं. हं. मग आपण एक एक काडी, 1 फुटाची काडी, ह्या 1 हे फुटाची रोपं मग विकत आणले का तुम्ही? काडी एकच आणली आपण. 35 रुपयाला एक काडी आणली. अच्छा. एक ईद भराची असं म्हणजे अर्धा फुटाचं माप. मग आता तुम्ही सेल करता का सेल नाही करत आपण. काड्या? काड्या सेल केल्यावर काय होतं, हं. ही जी कळी लागणार आहे का नाही, हं. ती कटिंग झालं की मग हिथलं डोळे जातात आहे ना, हां हां. मग माल उत्पादन कमी येते आपल्याला. अच्छा. मग ते लास्ट स्टेज मध्ये करायचं. लास्ट स्टेज मध्ये करायचं. म्हणजे आता आपल्याला माहित आहे थांबणार, थोडं जवळ गेल. त्याच्यामुळे आता कटिंग करून चालत नाही. सरासरी आपल्याला 1.5 एकराला 18 लाख रुपये खर्च आलाय. ड्रीप, अँगल, सिमेंट पोल, 8 गेजची तार वापरली आपली मधल्या गॅपला. ही 8 गेजची तार आहे बघा. हे तार पण लावली आहे. हा, अच्छा. 4 तार आहे. 4 तार आहेत एका ट्रक्चरला, अशा पूर्ण टोटल 1 2 दिसत आहे मला. 4 आहेत. 4 अच्छा, 1 2 3 4 अशा हां. 4 तार आहे. त्याच्यावर मग हे पसरणार. 10 बाय 12चं अंतर आहे. अच्छा. आणि हे जे बांबू लावले आपण, बांबू म्हणतो हे सिमेंटचे, सिमेंटचे हे किती अंतर? हे 10 फुटावर 10 आणि फुटावर. मधलं 12 फूट अंतर. मधलं 12 फूट 12 अंतर. फूट अंतर. ओके. आणि ह्या मधलं झिगझॅग पद्धत ह्याला म्हणायची. हं. ही एका फुटावर हं. आणि ती एका फुटावर. ही इथं आलं की हे अर्ध्या फुटानं तिकडे लावायचं. कसं म्हटलं एक? ही एका फुटावर लावलं हं. की ते बाजू तिथनं एका फुटावर, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं अंतर मधलं अर्धा फूट आलं पाहिजे. त्याला झिगझॅग पद्धत म्हणायची. अच्छा, असे लावले. हा, असं तिकडे. zigzag. आणि तिकडे पाणी पण याला हे तर म्हणते असं पाण्याची गरज नाही म्हणते. उन्हाळ्यात पाणी द्यायची गरज नाही लय. कारण पाणी दिलं की काही उन्हाळ्यात आमच्याकडून पाणी जास्त झालं, हे पूर्ण नसलं उन्हाळ्यात द्यायचं नाही. द्यायचं नाही. उन्हाळ्यात का देत नाही, ही फाडात गाभा आहे, हं. म्हणजे ऑलरेडी सगळं पाणी पाणीच आहे. आहे. उन्हाळ्यात पाणी झालं की इथं चट्ट पडतात, मग ही डळतात. तुला आता कळली आहे ना proof तर सांग. तुम्ही ते सांगितलं मला ऑलरेडी एडिट करता येईल. खराब झालं. ही ही कळी लागलेली आहे सुरुवातीची. बरं, हिचं फ्रूटमध्ये ह्या अशा फ्रूटमध्ये रूपांतर व्हायला किती वेळ लागतो? एक 20 दिवसात रूपांतर ह्या साईजमध्ये होतं, म्हणजे मध्यम साईज. आणि काढायला? काढायला म्हणलं की इथं बघा किती छान छोटे छोटे लागले. हे सुरुवातीचे लागले. स्टार्टच. हं? हे स्टार्ट ह्याच्यापेक्षा बारीक राहते, हां, हां. ह्याच्यापेक्षा अजून बारीक राहते. हो, किती सुंदर दिसत आहे. म्हणजे सुरुवातीच्या ड्रॅगन फुलच्या स्टेजेस हो ना. हे किती दिवसाचं असणार? ही एक 8 दिवसाचा आहे. 8 दिवस. मग हे हे 12 ते 13 दिवस. बरं. आणि हे मोठी साईज हे 20 दिवस. हा, ही 30-35 दिवस झाली. हां. ही काढायला चालू आहे. आता ही बी काढायला चालू आहे. डोळा पडलाय बाई, लाल लाल झालं. हे लाल झालं का काढायला आलं नाही, म्हणायचं? हाय काय असं झालं की काढायला झालं. लाल झालं की. आणि जोपर्यंत आता असं ह्या साईज मध्ये काढलं आपण मार्केटला द्यायचं म्हणल्यावर, हां हां. तर जास्तवर ही पूर्ण लाल होतं, म्हणजे हा, हा. विक्रीस तयार, जास्तवर विक्रीस तयार होतं. ही अच्छा, कच्च्या साईज मध्ये द्यावं लागतं मार्केटला द्यायचं म्हणल्यावर. चालेल. आणखी काय सांगा बरं. मग सुरुवातीला तुम्हाला ही सगळी लागवड केल्यानंतर प्रोसेस थोडं का बरं आहे? हे खराब खराब आहे. खराब कशावरून ओळखायचं? ठीक आहे. एवढे झाले. ही कलर नाही. हे काय करतं, झाडाची कॅपॅसिटी आहे हां, त्याप्रमाणे सेटिंग ठेवतं. हां. ऑटोमॅटिक ही न औषध मारता गळून जातं. ही हे थोडी कलर चेंज झाला यांना, हां. तर हे आपल्याला वेळोवेळी तोडायला लागणार. तोडायला लागत नाही, ऑटोमॅटिक असं पडून जातं सुकून. अच्छा तोडायची सुद्धा गरज नाही. अच्छा. झाडाची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे ती कॅप्चर करतं आणि राहिलेली कळी पाडून टाकतं. हां, हां. आणि कळी लागताना बी त्या हिशोबानं ती कळी लागतं. हां. कुठलं औषध फवारणी ही वापरता येत नाही ह्याला, हां. कळी लागावं म्हणून किंवा जास्त अच्छा, लागावं बाकी फवारणीचं काही अजिबात नाही. फवारणीचा विषय नाही. केमिकल म्हणून विषय नाही ह्याला.
फक्त भाऊ सुरुवातीला आपली इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे पहिलं पीक घ्यायसाठी तुम्हाला किती वेळ लागला, वाट पाहावं लागली? आम्हाला एक 16 महिने गेले की. 16 महिने. हो 16 ते 17 महिने गेले. ठीक आहे. ह्या वर्षी माझं टार्गेट एक 30 टनाचं आहे. हं. सरासरी 50 गेलं तरी माझं 15-16 लाख आरामशीर होते. सध्या भाव काय चालू आहे? आता 80-90 रुपये भाव चालू आहे. पहिल्या लॉटला आम्हाला 100 प्लस मिळाला आहे भाव. चांगला मिळाला. हां. ठीक आहे भाऊ.